नागपुर में आज हिंदू संगठनों का एक बड़ा विरोध प्रदर्शन देखने को मिला। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान के नेतृत्व में कई हिंदूवादी संगठनों और समस्त हिंदू समाज ने अनाधिकृत प्रार्थना स्थलों और धर्मांतरण की बढ़ती घटनाओं के खिलाफ मोर्चा खोला। सुबह से ही भरतवाड़ा चौक पर भारी भीड़ जुटी और धर्मांतरण बंद करो जैसे नारों से इलाका गूंज उठा। प्रदर्शन का समापन एनएमसी लकड़गंज जोन ऑफिस पर हुआ, जहां प्रशासन ने 7 दिनों में कार्रवाई का भरोसा दिया। हालांकि प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी है कि अगर कार्रवाई नहीं हुई तो सड़क जाम और उग्र आंदोलन किया जाएगा। मी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही मागील 6 महिन्यापासून एक अवैध प्रार्थनास्थळ चर्चबद्दल तक्रार केली होती पोलीस स्टेशनला। पोलीसवाल्यांनी सांगितलं हा आमचा विषय नाही आहे, हा विषय महानगरपालिकेचा आहे। मग महानगरपालिकेला तक्रार केली, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं NITचा विषय आहे, NITला तक्रार केली। NITने सांगितलं स्मार्ट सिटीचा विषय आहे, स्मार्ट सिटीला तक्रार केली। तिघांनाही गोलगोल फिरून आम्हाला 6 महिने झाले। आज आम्ही आंदोलन पुकारलं, आज आंदोलन झालं। आज प्रशासनाला थोडीशी जाग आली आणि आज त्यांनी थोडीशी फास्ट कारवाई चालू केली, तरी आम्हाला समाधान नाही आहे। आम्हाला समाधान अजून पण नाही आहे, कारण त्यांनी अजून आम्हाला 1-1.5 महिना थांबायला लावला आहे। अजून पण आम्हाला समाधान नाही आहे। माझा प्रश्न एवढाच आहे की आपण या महाराष्ट्रात महाराजांच्या भूमीत, शिवाजी महाराजांच्या भूमीत धर्मांतरण होत आहे, अवैधरित्या चर्च बनत आहे आणि आपली सरकार त्यावर का बरं काही ॲक्शन नाही घेत आहे। आणि एवढं आपल्याला म्हणजे हिंदूंना आंदोलनं करावं लागत आहे, मोर्चे करावं लागत आहे, जन आक्रोश दाखवावा लागत आहे, का बरं? आपल्या भारतात हे सगळं घडत आहे, म्हणजे याचा जबाबदार कोण आहे? का बरं प्रशासन या सर्व गोष्टींना लक्ष नाही देत? एवढे हिंदू सगळे आपलं कामधंदे सोडून, सगळे आपले व्यवसाय सोडून सगळे इथे आंदोलनं करतात। याच्यात गुन्हा कोणाचा आहे? प्रशासनाचा आहे। आणि प्रशासनाच्या गुन्हाखाली दबून कोण राहिला? हिंदू दबून राहिला। आम्ही तुमच्या माध्यमातून अजून एवढंच सांगतो की 1-1.25 महिना त्यांनी म्हटलं आहे आम्हाला, जर या 1-1.25 महिन्यात अजून कारवाई नाही झाली, आज शांतीपूर्व आंदोलन झालं, आता उग्र आंदोलन होईल, उग्र होईल आणि त्याचे जबाबदार प्रशासनच राहील। हिंदू राहणार नाही, फक्त प्रशासन राहील। धन्यवाद।